नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 19 जून आणि 19 जूनचे महत्त्वाचे आपण प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि दररोज सकाळी 6:30 वाजता आपण आपल्या आपल्या ध्यास स्पर्धेच्या युट्यूब चॅनलवरती रोजचे 12 प्रश्न घेऊन येत असतो. याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी. चला तर मग आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. आणि प्रश्न पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकेल. कालचा प्रश्न होता, इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाश्ता आणि दुपारचे जेवण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य ठरलेलं आहे. चला तर मग पाहूया आजचा पहिला प्रश्न. फिफा विश्वचषक 2026 चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्र पत्रकार कोण आहे? म्हणजे 2026 ची भारतातील एकमेव महिला छायाचित्रकर्ते, तिचं नाव काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो यांचं गीतिका. काय नाव आहे? ऑप्शन नंबर 4 गीतिका तालुकदार हे त्यांचं नाव आहे. फिफा विश्वचषक 26 चे प्रत्यक्ष मैदानावरून वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्र पत्रकार गीतिका तालुकदार ही तिच्या कारकिर्दीत सलग तिसरा पुरुषांचा फिफा विश्वचषक आहे. म्हणजे तिच्या लाईफ मधला तिसरा आहे. ऑब्विसली 26 झालं, दर 4 वर्षांनी होत असतं. 26, 22 आणि किती 18 या तिन्ही कारकिर्दीत तिने फिफाचं पूर्णपणे वर्तनकान केलेलं आहे. ती प्रत्यक्ष मैदानावर छायाचित्रण व वर्तनकान करते. म्हणजे ऑब्विसली संपूर्णपणे मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ मीडिया असेल, सर्व काम ती करते. आता फिफामध्ये आपण पाहूया. फिफाचं फुल नेम फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन. स्थापना 21 मे 1904. मुख्यालय झुरिच, स्वित्झर्लंड. अध्यक्ष जियानी. लक्षात ठेवा, आपल्याला माहित पाहिजे उत्तर, आपल्याला प्रॉपर माहित पाहिजे. गीतिका तालुकदार. आपल्याला तिने सलग 3 वर्ष पुरुषांचा फिफा वर्ल्ड कप मध्ये छायाचित्र करण्याचे काम, पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. दुसरा प्रश्न. खालीलपैकी बिहारच्या कोणत्या पारंपरिक उत्पादनांना नुकतीच भौगोलिक संकेत टॅग मिळालेला आहे? बघा, बिहारचं आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर उत्तर वरीलपैकी सर्व आहे. सगळ्यात पहिले मी सांगतोय त्यातलं 52 बुटी साडी फॅब्रिक नालंदाची आहे. पत्थरकट्टी स्टोन क्राफ्ट गयाचा आहे. पिडिया पेंटिंग भोजपूरची आहे. मी इथं दिलेल्या आहे फोटोमध्ये पूर्ण जीआय टॅग मिळाले. 3 गोष्टी आहेत, लक्षात असू दे. पुढे तिसरा प्रश्न आपण पाहतोय. तिसरा प्रश्न मित्र हो, जून 2026 मध्ये स्लोव्हिकिया देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेला आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. कोणता नागरी पुरस्कार दिलेला आहे? पाहायला गेलं तर ऑर्डर ऑफ दी, काय म्हणतो मित्रांनो, ऑर्डर ऑफ दी व्हाईट डबल क्रॉस, ऑर्डर ऑफ दी व्हाईट डबल क्रॉस हा पुरस्कार दिलेला आहे. पंतप्रधान मोदी यांना स्लोव्हिया या देशाने पीएम मोदी यांना ऑर्डर ऑफ दी व्हाईट डबल क्रॉस हा प्रथम श्रेणीचा पुरस्कार दिलेला आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, प्रश्न कोणत्या प्रकारे कधी येऊ शकतो आपण सांगू शकत नाही. आपण आपली तयारी करणं खूप महत्वाचं असतं. आणि प्रश्न कसाही जरी पडला तर आपल्याला त्याचं उत्तर माहीत असणं आवश्यक आहे. आता हा जर पाहिला गेला तर हा 33वा पुरस्कार आहे. कितवा? 33वा पुरस्कार आहे, लक्षात असू दे. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे. आणि जर आपण ऑर्डर ऑफ दी जायद बघितला तर हा जो पुरस्कार आहे ना, हा 29वा आहे, युएई देशाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी एक पाहिलं आपण तर पॅलेस्टाईनचा आहे ग्रँड कलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन. हा जर पाहिला गेला तर हा जर 30वा पुरस्कार आहे, लक्षात असू दे, पीएम मोदी यांना पॅलेस्टाईन देशाचा. आणि आणखी एक आपण पाहिला गेला ऑर्डर ऑफ द किंग अब्दुल अझीज. ठीक आहे, सौदी अरेबियाचा हा पुरस्कार आहे, ऑप्शन नंबर 1. हा जर पाहिला गेला तर हा 32वा पुरस्कार आहे. जेवढे ऑप्शन 4 नुसार घेतलेले पुरस्कार आपल्याला माहित असावे. पुढे चौथा प्रश्न आपण पाहतोय. आपल्या श्रद्धा आणि चिन्हांसाठी ट्रेडमार्क मिळवणारे पहिले भारतीय
तीर्थक्षेत्र कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे श्री जगन्नाथ मंदिर आहे तीर्थक्षेत्र आहे. लक्षात ठेवा, पहिले भारतीय तीर्थक्षेत्र श्रद्धा आणि चिन्हांकाचे ट्रेडमार्क मिळवणारे पहिले भारतीय तीर्थक्षेत्र. पाचवा प्रश्न, अलीकडे टाटा आणि एअरबसने पहिल्या मेड इन इंडिया C-295 विमानाचे पहिले चाचणी उड्डाण कोणत्या राज्यात केले? तर ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यात केलेलं आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत. लक्षात असू दे. सहावा प्रश्न मित्र हो पाहतोय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय चे लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? पाहिला गेला ऑप्शन नंबर 2 आहे लेफ्टनंट जनरल राजीव घाई यांची नियुक्त झालेली आहे. लक्षात असू दे, ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. काही आपण नियुक्त पाहूया. सुनेत्रा पवार महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती. आनंद स्वरूप फिक्कीचे अध्यक्ष, फिक्की म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे नवे महसचिव आहेत. सुदर्शन पटनाईक भारत जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसिडर आहेत. सुदर्शन पटनाईक एक लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्रासाठी सुनीता पवारजी लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. हरिवंश नारायण सिंह राज्यसभेचे उपसभापती. श्रीकांत वेलमकन्नी नेस्कॉमचे अध्यक्ष. अनुग्रह नारायण दास संरक्षण लेखा नियंत्रक चे CDGA लक्षात ठेवा. रोमन गॉफमन इस्रायलच्या गुप्तचर संस्था जी मोसाद आहे ते पुढील काय असणार, ते प्रमुख असणार आहे. NS राजा सुब्रमण्यम भारताचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन आहेत. भारतीय नौदलचे पुढील प्रमुख आहेत. PV सिंधू. ठीक आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती. आणि राजीव घई राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार आहेत. पुढे 7वा प्रश्न आपण पाहतोय, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक 100वे पर्व शतक महोत्सवी संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? मित्रहो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणतोय तर ते कुठे होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक आपण पाहतोय 7वा. तर मित्रहो, पाहायला गेलं तर ते पुणे जिल्ह्यात होणार आहे 100वे काय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. लक्षात असू दे, कुठे होणार आहे? पुण्यामध्ये. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100वे संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. आणि कालावधी आहे 28 ते 31 जानेवारी 2027. संमेलनाचा कालावधी किती आहे? 28 ते 31 जानेवारी 2027. ऐतिहासिक संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद करणार आहे, म्हणजे मसाप करणार आहे. 8वा प्रश्न, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा जागतिक विक्रम कोणी केला आहे? तर ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आहे की केलेला कोणी आहे? दीप्ती शर्मा यांनी केलेला आहे. कोणी? दीप्ती शर्मा. पुढे 9वा प्रश्न, 13 वर्षाखाली वयोगटात जागतिक क्रमवारीत अव्वल वर्ल्ड नंबर 1 स्थान पटकावणारी भारतीय टेनिसपटू कोण ठरली आहे? मित्र हो, 13 वर्षाखाली वयोगटात वर्ल्ड नंबर 1 भारतीय टेनिसपटू कोण ठरली आहे? तर सृष्टी किरण ठरलेल्या आहेत. लक्षात असू दे. सृष्टी किरण ही बंगळुरूची 13 वर्षीय टेनिसपटू आहे. तिने 13 वर्षाखालील गटात जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले. सलग 5 ITF ज्युनियर विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आणि ITF ज्युनियर क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च 357वे स्थान मिळवले आणि वर्ल्ड रँकिंग मध्ये ती सध्या आता 1 नंबरवरती आहे. 10वा प्रश्न मित्र हो, सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये बालवाडी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? म्हणजे बालवाडी पासून ते पदव्युत्तर पण PG पर्यंत. तर ओडिशा राज्याने ती केलेली आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ऑप्शन नंबर 2 आहे. ओडिशा सरकारने KG to PG पर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा तिथलचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केलेला आहे. सरकारी शाळा महाविद्यालय विद्यापीठामध्ये योजना लागू होणार आहे आणि योजनेचा लाभ 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होण्याची अपेक्षा आहे. भारतात अशी प्रकारची KG to PG शिक्षण देणारे ओडिशातील पहिले राज्य ठरले आहेत पूर्णपणे मोफत. 11वा प्रश्न, ऑपरेशन मिलाप बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबांशी पुन्हा एकत्र आणण्यासाठी
कोणत्या राज्यांच्या पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे? ऑपरेशन मिला. तर पाहायला गेलं तर गुजरात सरकारने ते सुरू केलेलं आहे. कोणी? आपल्या गुजरात राज्याने ऑपरेशन मिला सुरू केलेलं आहे. ठीक आहे. व्यक्तींचा शोध घ्यायचा आणि कुटुंबियाला पुन्हा आणून द्यायचं. या अंतर्गत 1470 बेपत्ता व्यक्तींचा शोध लागलेला आहे. त्यात महिला, मुले, असुरक्षित व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता आपण पाहतोय 12वा प्रश्न. 19 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन आहे लैंगिक हिंसा निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिन आणि जागतिक सिकल सेल जागरूकता दिन. दोन्ही दिवस आपण साजरे करतो 19 जून रोजी, लक्षात ठेवा. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. रशियामध्ये पार पडलेल्या ग्रँड सँड मास्टर कप 26 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय वाळू शिल्पकार कोण ठरले आहेत? ऑप्शन आहे प्रेमसिंह, सुदर्शन पटनाईक, राम सुतार, अनिल कुमार. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? आणि मित्रांनो, आजचे सर्वचे सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचं काम केलेलं आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.